अंमळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झाली असताना माजी मंत्री अनिल पाटील विरुद्ध या ठिकाणी माजी आमदार श्री चौधरी अशा नेतृत्वात मध्ये या ठिकाणी दोन पॅनलची स्थापना करण्यात आली। एकीकडे जर आपण बघतोय तर या ठिकाणी भाजप भारतीय जनता पक्षासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी युती करून अंमळनेर तालुका शहर विकास आघाडीची या ठिकाणी स्थापना केली। त्यांनी एक वेगळा स्वतंत्र पक्ष या ठिकाणी पॅनल स्थापन केलेला आहे आणि त्याच समोर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी उडी घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकारी आहेत। गेल्या 30 दिवस आधी यांनी सामाजिक वसा असलेले रुग्णसेवा या ठिकाणी करणारे नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांना या ठिकाणची उमेदवारी देण्यात आलेली आहे। दादा काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी डॉक्टर की पेशामधून या ठिकाणी सरळ राजकारणात उतरलेले आहेत आणि त्या ठिकाणची नगराध्यक्ष पदाची पहिली माळ उमेदवाराची पहिली माळ तुमच्या घरात या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देण्यात आली, काय प्रतिक्रिया तुमची पहिली? माझं 10-15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम असल्यामुळे आणि अनुसूचित जमातीचं रोटेशन असल्यामुळे त्या वर्गातून सक्षम उमेदवार बघितला जातो। त्या पद्धतीने मला शिवसेना शिंदे गटातर्फे श्रीदादा शिंदे साहेबांनी मला निवडणूक लढण्यासाठी मला त्यांनी चान्स दिलेला आहे आणि भविष्यामध्ये आमचं जे काही आमचे व्हिजन असेल ते आमचं अगोदर नियमित पाणी पुरवठा करणं तो सर्वात पहिला मुद्दा आहे। अंमळनेरमध्ये 8 दिवसात पाणी येतं, तो नियमित 1 दिवसाआड किंवा दिवसाला 24 तास पाणी सुविधा देणं हा सर्वात अगोदर मुद्दा असेल। नंतर घरपट्टी टॅक्स असो, प्रॉपर्टी टॅक्स असो, तुमचे काही टॅक्सेस आहे ते खूप जास्त होतात, चक्रीवाढ व्याजासारखे टॅक्सेस आहे ते कमी करणे हा दुसरा मुद्दा असेल। नंतर काही रोडचे मेंटेनन्स आहे, काही गार्डन आहे, जे जुने गार्डन आहे, सानेगुरुजी स्मारक आहे, तुमचे छत्रपती शिवाजी गार्डन आहे, त्याचं आमचे भर जास्त लोकल मुद्द्यांवर असणार आहे आणि जी काही कर्जबाजारी नगरपालिका आहे तिचा अगोदर कर्ज आम्ही लवकरात लवकर कमी करण्याचा किंवा पूर्ण फेडण्याचा प्रयत्न करू। दादा या ठिकाणचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने युतीच्या माध्यमातून अंमळनेर विकास आघाडी या ठिकाणी स्थापन करण्यात आली। असं तगडं आव्हान, जुनं आव्हान आणि माजी मंत्र्याचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे, तुम्ही कसं बघता दादा याकडे? ही सर्व निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती आहे। आता इलेक्शन 9 वर्षानंतर आलेले आहे, सर्वांना उत्सुकता पण आहे आणि सर्व एक्सायटेड आहे, कारण गावातले कामं जवळजवळ सरकारी याच्यात आल्यामुळे जवळजवळ कमी झालेले आहे, लोकांचे मुद्दे सरकारपर्यंत पोहोचत नाहीये। त्याप्रमाणे आम्ही पुढच्या ते व्हिजनच ठेवून जे लोकल मुद्दे सांडपाणीचे, कचऱ्याचे, काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी काही आरोग्य शिबिरे वगैरे, मी डॉक्टर आहे तर हॉस्पिटल आम्ही जास्तीत जास्त आधुनिक करण्याचा प्रयत्न करू, जसं काही सुंदर शहर, स्वच्छ शहर आहे, इंदोर शहर वगैरे त्याप्रमाणे कन्सेप्ट आणण्याचा प्रयत्न करू। आपण जर बघतो तर या ठिकाणी स्थानिक मुद्द्यावरती हे निवडणूक होणार आहे। आपल्यासोबत काही अजून पदाधिकारी आता काय सांगाल, स्थानिक मुद्द्यावरती हे निवडणूक होणार आहे, मात्र असं असताना शिवसेना विरुद्ध अजित पवार गट, भाजप असं आपल्या समोर समोरासमोर तुम्ही गटनेता आहात, काय प्रतिक्रिया राहणार आहे, कशा पद्धतीची या ठिकाणची लढत पाहावयास मिळणार? इथली जी लढत आहे ही विकासाच्या मुद्द्यावर महत्वाची आहे। आजपर्यंत आमची जी 2011 साली आम्ही भाजप शिवसेना युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती, त्यावेळेला आता जे विद्यमान आमदार आहेत अनिल भाईदास यांच्या पत्नी जयश्रीताई या नगराध्यक्ष होत्या, त्यांनी त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे अशा योजना आणल्या की जिच्यामध्ये 10% ते 12% हिस्सा हा नगरपालिकेला भरावा लागला। त्यामुळे त्यांनी पाणीपट्टी 900 वरून 1100, 1100 वरून 1800 केली। त्यावेळेला आम्ही त्या मुद्द्यावरून सत्तेत असताना सुद्धा आम्ही विरोधात जाऊन मटका मोर्चा काढून त्या याला विरोध केलेला आहे। त्याप्रमाणे आताच्या याच्यामध्ये 2% हे जे व्याज लावलेलं आहे नगरपालिकेने, आणि आता पण अनिल भाईदास आमदार असताना त्यांनी ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या योजनेतनं सर्व तिच्यात नगरपालिकेचा हिस्सा टाकावा लागणार आहे। वास्तविकता वैशिष्ट्यपूर्ण योजना वगैरे अशा ज्या योजना आहेत तिच्या 100% सरकारी अनुदान प्राप्त होतं, या योजनांचा त्यांनी लाभ न घेता अशा योजना आणल्या आहेत की ज्याच्यात नगरपालिकेला हिस्सा टाकावा लागणार आहे, जेणेकरून त्यामुळे काय झालंय, नगरपालिकेने नागरिकांवरती टॅक्सेस वाढवून दिले, व्याज वाढवून दिलंय। आज नगरपालिका सुमारे 3000 कोटीच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेली आहे आणि त्याच याच्याकरता आम्ही नगर विकास खातं माननीय शिंदे साहेबांकडे आहे आणि आम्ही पूर्वपार
2001 पासून शिवसैनिक म्हणूनच काम करत आहोत. म्हणून अंमळनेरचा कर्जमुक्त करण्याकरता आणि अंमळनेरच्या विकासात भर घालण्याकरता नगर विकास खात्याकडून भरपूर मोठ्या प्रमाणात मदत मिळावी या अंमळनेरच्या विकासाच्या दृष्टिकोनातच आम्ही शिवसेनेत प्रवेश केला. आणि साहेबांना आम्ही शब्द दिला आहे, शिंदे साहेबांना, की अंमळनेरची नगरपालिका ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती आपल्याला आम्ही ताब्यात मिळवून देऊ. फक्त आम्हाला आमच्या नागरिकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, रस्ते, सांडपाणी, गटारी, पथदिवे, स्वच्छता, या हिशोबाने आम्हाला पूर्ण मदत करून अंमळनेर कसं कर्जमुक्त करता येईल यावर आम्हाला मदत करावी. या 2% व्याजाविषयी आणि महाराष्ट्रात कुठेही घेतली जात नाही एवढी लोकवर्गणी या नागरिकांकडून घेतली जाते, त्याच्याविषयी आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. मंत्रालयात पण आम्ही त्याची तक्रार दाखल केलेली आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर सर्वात प्रथम काम एकच राहील की हे 2% व्याज आणि लोकवर्गणी माफ करून अंमळनेरला कर्जातून बाहेर काढायचं आणि अंमळनेर शहराचा पूर्ण विकास करायचा हे आमचं आहे. आमच्याबरोबर आता उमेदवार पण उच्च शिक्षित MD मेडिसिन असलेले डॉक्टर परीक्षित बाविस्कर आम्हाला लाभलेले आहेत. त्यांच्या आरोग्याच्या याच्यात भरपूर मोठं काम आहे आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं त्यांचा आम्हाला इथं खूप मोठा फायदा होणार आहे. समोरच्यांचा उमेदवारासारखा आमच्याकडे तोडीपाणी करून नागरिकांना वेठीस धरणारा उमेदवार नाहीये. उच्च शिक्षित, कोरीपाटी, सुसंस्कृत असा उमेदवार असल्यामुळे शहरातनं पण आम्हाला मोठ्या प्रमाणात व्यापारी, कर्मचारी, सगळ्या नागरिकांचा चांगला फायदा होतो, पाठिंबा मिळतोय. त्यामुळे ही निवडणूक निश्चितच आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जिंकून नगर परिषद आमच्या ताब्यात घेऊ अशी खात्री आहे. उच्च शिक्षित उमेदवार जरी या ठिकाणी शिवसेनेला मिळाला असला, मात्र समोर जर बघताय तर माजी नगराध्यक्ष यांच्या समोर तुमची लढत या ठिकाणी होईल. कसं बघताय? माजी आमदार विरुद्ध माजी मंत्री असं लढत होणार आहे. कशा पद्धतीचे चित्र या ठिकाणच्या अंमळनेरच्या निवडणुकीच्या रंगात रंग भरणार, काय प्रतिक्रिया? काय सांगता? अंमळनेर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात येण्याचा कार्यक्रम दिसतोय. आजच्या तारखेला जे म्हटलं जातं, एका बाजूला मंत्री असलेले अनिलदादा पाटील, साहेबरावदादा, खासदार स्मिताताई वाघ हे तिघे मिळून एकत्र शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढतायत. पण शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाच्या चिन्हावर अधिकृतपणे फक्त धनुष्यबाण अंमळ शहर पक्षाच्या याच्याने लढतोय. या ठिकाणी निवडणुकीत बघितलं असता 2011 असेल, 2011ला आम्ही देखील त्यांच्या सोबत होतो. पण 2016ला आमचे 12 नगरसेवक या ठिकाणी आले. काही मतांनी आमची त्यावेळेस आघाडी होती, श्रीराम मित्र परिवार आघाडी, तर त्या ठिकाणी थोड्या मतांनी आमची शीट गेली होती. 9 वर्षानंतर लागलेली निवडणूक, शासनाने दिलेले नियम ते डावलून या माजी नगराध्यक्षांनी व या सगळ्यांनी संगनमताने जनतेच्या डोक्यावर जो कर्जाचा बोजा चढवलेला आहे तो उतरवण्यासाठी यावेळेस आंबेडकरची जनता ही धनुष्यबाणाला मतदान करेल. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आमचे जे उमेदवार आहेत डॉक्टर परीक्षित बाविस्कर हे डॉक्टर असल्यामुळे त्याचा फायदा या अंमळ शहराला होणार आहे. आणि होणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीला धनुष्यबाणाला कोणी थांबवू शकत नाही अशी ताकद या शहरात वातावरण निर्मिती झालेली आहे. उद्या डॉक्टर श्रीकांत शिंदेची सभा आहे, एकनाथजींची सभा आम्ही मागवलेली आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली अंमळ नगरपालिका धनुष्यबाणाच्या चिन्हावर या इतिहासात पहिल्यांदा म्हणजे अंमळ नगरपालिका जळगाव जिल्ह्यात नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल असा पूर्ण विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. गावाच्या विकासासाठी शिवसेना कशा पद्धतीने या ठिकाणी कटिबद्ध राहणार आहे, काय प्रतिक्रिया राहणार आहे? डॉक्टर परीक्षित बाविस्कर या ठिकाणची नवीन उमेदवार, ज्यांना काही राजकारणाचा वसा नाहीये, अशा उमेदवारांना तुम्ही संधी दिलेली आहे शिवसेनेच्या वतीने. कशा पद्धतीची लढत या ठिकाणी रंगणार आहे? निश्चितच, कारण आमचे उमेदवार सुशिक्षित आहेत आणि जरी त्यांना राजकारणाचा आजपर्यंत अनुभव नव्हता, पण राजकारण काही शिकायची गरज नाही आहे. ते निश्चितच त्यांच्या ती अंगवळणी पडणारच आहे. आणि आतापर्यंत आमच्या डॉक्टर साहेब जे शब्द दिलेत, आता जे आम्ही बोलतोय, जे करतोय, की आतापर्यंत 6 दिवसात 8 दिवसात पाणी येतं. आम्ही निश्चित सांगू, आमचे परिचित डॉक्टर जर या नगरपालिकेवर बसले तर आम्ही 1 दिवसाआड पाणी देऊ आणि निश्चितच देऊ आणि हे करून दाखवू. जे काही काळ मागे ज्या ज्या लोकांनी केलंय, जर त्यांना शक्य होतं तर आम्हाला काय शक्य नाही. म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून जे आम्ही हे सगळे कामं करत असताना रस्ते, वीज या सगळ्या गोष्टींची निश्चितच मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि आमचे डॉक्टर साहेब त्याच्यात निश्चितच मागे पडणार नाही याची मी ग्वाही देतो. तर आपण बघतोय तर अंमळनेर नगरपालिकेच्या या निवडणुकीत मोठ्या चुरशीची लढत या ठिकाणी पाहावयास मिळते. एकीकडे अंमळनेर तालुका शहर विकास आघाडी, त्यामध्ये प्रमुख नेतृत्व करत असलेले माजी मंत्री आमदार अनिल पाटील आणि त्याचसोबत
खासदार स्मिता वाघ यासोबत अनेक माजी आमदार यांच्या शहर विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी एकीकडे निवडणुकीच्या रिंगणात असतानाच मात्र शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आपण बघतो या ठिकाणी समोरासमोर लढत या ठिकाणी लढण्याचं काम या ठिकाणी अमळनेर नगरपालिकेत होत आहे। मात्र येणाऱ्या 3 तारखेला नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा या अमळनेर नगरपालिकेवर फडकेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। नितीन नांदोरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।